आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. इचलकरंजी शहरामध्ये कुत्र्यांचा उच्छाद पाहायला मिळत आहे. शहरातील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये एक 1.5 वर्षाचा आयुष महेश पवार हा चिमुकला आपल्या दरवाजामध्ये खेळत असताना तेथील असणाऱ्या 3 ते 4 भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. मुलगा ओरडत असल्याने त्याच्या आईवडिलांनी तात्काळ येऊन कुत्र्यांना हुसकावून लावल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून गेल्या काही दिवसापूर्वी शहरातील एका मध्यवर्ती ठिकाणी कॉलेज विद्यार्थिनी कॉलेजला जात असताना 5 ते 6 कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला होता. त्यामध्ये विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली होती. शहरातील भर वस्तीमध्ये रात्रीच्या व दिवसाच्या वेळेमध्ये कुत्रे गाडीवरून जाणाऱ्या व पादचारींच्या पाठीमागे लागून हल्ला करत आहेत. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने 25 ते 26 जणांचा चावा घेऊन लचके तोडून नागरिकांना गंभीर जखमी केलं होतं. तरी सुद्धा महापालिकेचे डोळे उघडे नाही. आज एका मुलीवर व विद्यार्थिनीवर कुत्र्याने हल्ला केल्यामुळे पालक वर्गातून सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते अमित बियाणी त्यांच्या सहकार्यासह त्यांनी इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना निवेदन देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. जर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमित बियाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे. न्यूज मराठी 24 साठी विनोद सिंगे, कुंभोज.